नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी पवन शेंबडे, आपलाच सफल सीड्स कंपनी प्रतिनिधी. आणि आज आलो आहे आपण संतोषरावजी शेरगी यांच्या शेतामध्ये. गाव कोहपरा, तालुका राजूर आणि जिल्हा चंद्रपूर. दादानी आपली चिंगारी नावाची हे मिरचीचं वाण लावलं आहे. आणि ह्या प्लॉटला 28 ऑगस्टची लागवड आहे. आणि आज या प्लॉटमध्ये जवळपास 2 तोडे झाले आहे. आणि 2 तोड्यामध्ये 2.5 एकर क्षेत्र असलेला प्लॉट आहे. आणि 2 तोड्यामध्ये 56 क्विंटल आत्तापर्यंतचं उत्पादन निघालं आहे. आणि साधारणतः चिंगारी हे वाण बहुधा आमच्या सफल सीडचं प्रचलित वाण आहे. आणि दादाचं पहिलंच वर्ष आहे लावाचं. दादाकडून आपण जाणून घेऊ त्यांचे काय अनुभव आहे या मिरचीबद्दल. नमस्कार दादा. नमस्कार. तुमचे पूर्ण नाव सांगा. सर्वात आधी पूर्ण नाव संतोष मनोहर शेरकी, गाव मुक्काम कोहपरा, तालुका राजुरा, जिल्हा चंद्रपूर. 2-2.5 एकर क्षेत्रामध्ये आज आपण पाहिलं तर 56 क्विंटल आत्तापर्यंतचं ॲव्हरेज आला आहे. आणि जरा आपण अजूनही या झाडाची लाग बघू की अजूनही 50% माल जवळपास अजूनही म्हणजे समोर निश्चितता दादाची अशी सांगत आहे की अजूनही या प्लॉटमध्ये जवळपास 20 क्विंटल माल निघेल. आणि 56 क्विंटलमधला जवळपास जो माल आहे तो दादांनी 24,000 रुपये प्रति क्विंटलनी नागपूर येथे विकला आहे. आणि आता जे येणारं उत्पादन आहे ते 20 क्विंटल अजून येईल या 2.5 एकर क्षेत्रामधले. म्हणजे आज जरी विचार केला आपण तर एक एकरी ॲव्हरेज दादाला जे आलं आहे ते 25-26 पर्यंत निश्चितच आलं आहे. तुम्हाला भाऊ व्हेरायटी कशी वाटली? व्हरायटी एक नंबर वाटली. रोग वगैरे याच्या पहिलं जे आपण सुरुवातीला मिरचीची लागवड करत होतो, दुसरे नवीन बिजाई, त्याच्यापेक्षा एक नंबर वाटली. म्हणजे या वर्षीच्या कालखंडात अतिउत्तम वाटली. उत्तम म्हणजे ह्या व्हरायटीची एक खासियत आहे, रोगराई कमी आहे, बुरशीचा अटॅक कमी आहे आणि मेंटेनन्स खर्च खूप कमी आहे. कारण मी असा एक कास्तकार आहे की खूप म्हणजे मिरची लावणारा आणि मिरचीवर फोकस करणारा कास्तकार नाही. मी एक कापूस आणि सोयाबीन लावणारा कास्तकार आहे. तरी पण आपण एक पीक मिरचीचंही लावा म्हणून लावली. पण यावर्षी आपल्याला याचा रिझल्ट खूप छान वाटला. म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे पहिलं वर्ष आहे तुमचं लागवड करण्याचं मिरचीचं. जास्त काही मी लावत नाही, मिरचीवर जास्त काही फोकस करत नाही किंवा लावत नाही. तरी पण यावर्षी मी 2 वर्ष लावत होतो, तर 2 वर्ष दुसऱ्या बिजाया लावत होतो. आणि याच वर्षी मी नवीन बिजाई लावली. तर सगळ्या त्या 2 वर्षाच्या कालखंडापेक्षा ही बिजाई मला खूप छान वाटली. ठीक आहे, धन्यवाद दादा. तुम्ही आपलं मोलाचा असा वेळ दिला आम्हाला. आणि सुंदर असा चिंगारी या मिरचीच्या व्हेरायटीचा प्लॉट आपण एक्सलंट आणि एकदम सुंदर असा प्लॉट आलेला आहे. आणि निश्चितच यातून उत्पन्नसुद्धा आपण जर विचार केला तर म्हणजे एक 24,000 रुपये सोडून द्या, पण आपण 20,000 रुपये जरी पकडलं आणि 70 क्विंटल उत्पादन जरी पकडलं तर जवळपास आपल्याला 14 लाख रुपयाचं उत्पन्न यातून निश्चितच येणार आहे. आणि पुढल्या वर्षी तुम्ही दुसऱ्या शेतकऱ्याला काय मार्गदर्शन करसाल की व्हेरायटी? माझ्या तर मते असं आहे की कास्तकारांना लावायला पाहिजे, अवश्य लावायला पाहिजे. तुम्ही काही शेतकरी इथे येऊन गेले का? काही पुष्कळचे जवळपास चुनाडा, चनाका, सात्री, विहीरगाव असे 2-4 गावचे लोक इथे येऊन पाहून गेलेले आहेत, प्रत्यक्ष पाहून गेलेले आहे. त्यांना एकंदरीत आणि त्यांना पण पसंत आलेली आहे की सिपाई सिगमेंटची ही मिरची आहे बा. सिपाईचा याला रेट सिपाईचा लागते आणि क्वालिटी म्हणजे सिपाई सारखी आहे. सिपाई सिगमेंटची असल्यामुळं जेवढे कास्तकार इथे पाहून गेले सगळ्यांना पसंतच आलं आहे ते. ठीक आहे, धन्यवाद आपले अमूल्य वेळ दिल्याबद्दल. धन्यवाद.